नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं वैशूज कॉर्नरमध्ये. धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, संतती प्राप्तीसाठी आपण अनेक व्रत करत असतो, उपासना करत असतो. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन करतो. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण लक्ष्मी व्रत करतो. असंच एक प्रभावी व्रत म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत किंवा त्याला वरदलक्ष्मी व्रत देखील म्हणतात. हे व्रत कधी, कोणी व कसे करावे, या व्रताची मांडणी कशी करावी, उत्तरपूजा कशी करावी, उद्यापन कसे करावे, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हे वैभव लक्ष्मी व्रत स्त्री, पुरुष किंवा कुमारिका देखील करू शकता. हे व्रत कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी तुम्ही करू शकता, परंतु शक्यतो श्रावण महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारी किंवा नवरात्रीमधील शुक्रवारी सुद्धा हे व्रत सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारांचा संकल्प करून करावे, म्हणजेच 11 शुक्रवार करावे किंवा 21 शुक्रवार करावे आणि शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावे. हे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने आणि विधीपूर्वक करावे. या व्रताचा पूजाविधी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा. हे व्रत करत असताना एखाद्या शुक्रवारी प्रवासाला जावे लागले किंवा सुतक, मासिक पाळी, तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि त्यापुढील शुक्रवार पकडावा, परंतु त्या शुक्रवारी उपवास हा करायचा. तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. आपल्या पूजेसाठी एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक आपल्याला तुपाचा दिवा लागणार आहे, एक तेलाचा दिवा लागणार आहे, तांदूळ लागणार आहेत. लाल फुलांचा वापर या पूजेत अवश्य करायचा आहे. हळदी कुंकू घेतलेले आहे. मी इथे माझ्याकडे होते म्हणून विड्याची पानं घेतलेली आहे. तुमच्याकडे नसतील तर नाही घेतले तरी चालेल. इथे दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे. गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला आहे. एक डिश घेतलेली आहे. तुम्ही इथे स्टीलची डिशही घेऊ शकता. गणपती म्हणून सुपारी घेतलेली आहे. कलशात टाकण्यासाठी सुपारी, शिक्का घेतलेला आहे. आणि इथे बघा, मी आपल्याला या पूजेसाठी चांदीची वस्तू किंवा सोन्याची वस्तू घ्यायची आहे. जर ह्या दोन्ही वस्तू तुमच्याकडे नसतील तर तुम्ही असा 10 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा कॉईन घेतला तरीही चालतो. त्याच्यानंतर आपल्याला श्रीयंत्र लागणार आहे, तर मी ते श्रीयंत्रही घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. इथे लाल वस्त्र आपल्याला लागणार आहे. देवीचा फोटो लागणार आहे आणि असं व्रताचं आपल्याला पुस्तक लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वस्तू लागणार आहेत. तर आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही पुस्तकाच्या पाठीमागे असे हे श्रीयंत्र दिलेले आहे, याची पूजा केली तरीही चालते. तर इथे बघा, अष्टलक्ष्मींचे फोटोही दिलेले आहेत. तुमच्याकडे जर असा मोठा फोटो नसेल तर तोही नाही घेतला तरीही चालेल. पण अशा वेळेस तुम्हाला इथे 2 पुस्तकं लागणार आहे, एक वाचण्यासाठी आणि एक पूजेत मांडण्यासाठी. तर आता पूजेची मांडणी करण्या अगोदर आपल्याला आपण जिथे पूजेची मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वात आधी रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे. तसेच तुम्ही लक्ष्मी मातेच्या फोटोला हार, वेणीसुद्धा घेऊ शकता. हे सर्व साहित्य तुम्हाला दर शुक्रवारी लागणार आहे. तसेच शेवटच्या शुक्रवारी उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक पाण्याचा नारळ लागणार आहे. जिथे पूजा मांडणी करायची आहे तिथे रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर देवीचा फोटो ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, मी स्वस्तिक काढून झाल्यावर चौरंग ठेवलेला आहे आणि या चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतलेला आहे. तर आता याच्यानंतर मी माझ्याकडे जो फोटो आहे तर तो ठेवून घेणार आहे. तुमच्याकडे जर फोटो नसेल तर तुम्ही जे पण वैभव लक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक आहे त्याची एक प्रत इथे मांडू शकता किंवा नाही मांडली तरीही चालते. तर आता आपण सर्वात आधी कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर दीप प्रज्वलित करतो. तर लक्ष्मी मातेच्या पूजेत आपण तुपाचा वापर करायचा असतो, म्हणून मी इथे तुपाचा दिवा लावून घेते आणि दिव्याची ही हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करून घेते.
त्याच्यानंतर फोटोसमोर आपल्याला तांदळाची रास मांडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जो तांब्यात पाणी भरून घेतलं होतं त्यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्या पाण्यात आपल्याला एक सुपारी, नाणं, हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा टाकून घ्यायच्या आहे आणि तो कलश आपल्याला या तांदळाच्या राशीवर मांडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 जोड विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती तांदळाचा आसन देऊन त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे। तर आता इथे गणपती म्हणून मी सुपारीची स्थापना केलेली आहे। तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरीही काही हरकत नाही। सुपारी ही आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, एखादं फुलही अर्पण करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याच्यानंतर आपण जो कलश घेतलेला आहे त्याच्यावर मी असे विड्याची पानं ठेवून घेणार आहे। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही ठेवली तरीही चालेल। तर इथे मी एक पितळाची छोटी प्लेटही त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही स्टीलची, तांब्याची किंवा एखादी वाटी ठेवली तरी चालते। आता त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि या तांदळावर आपल्याला आपल्याकडे असलेले सोन्याची किंवा चांदीची वस्तू ठेवून तिचीही पूजा करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे सोनं किंवा चांदी नसेल तर तुमच्याकडे जे पण पैसे असतील ते तुम्ही इथे ठेवले आणि त्याची पूजा केली तरी चालते। तर बघा, अशा प्रकारे माझ्याकडे लक्ष्मी मातेचा चांदीचा शिक्का आहे, तोही मी ठेवलेला आहे आणि मी सोन्याची अंगठी ठेवलेली आहे। तर आता आपण जो फोटो मांडलेला आहे त्या फोटोची आपल्याला अगोदर पूजा करून घ्यायची आहे। फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण जो चांदीचा शिक्का आणि सोनं जे काही ठेवलेलं असेल आपल्याला त्याचीही पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। तर या पूजेत लाल फुलांचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे। तुम्हाला एक जरी लाल फूल भेटलं तर ते तुम्ही अवश्य देवीला वाहायचं आहे। तर इथे मी गुलाबाची फुलं वाहिलेली आहे, तुम्ही कुठलंही एक लाल फूल या पूजेत वापरायचं आहे। तर अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे। त्याच्यानंतर आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर मी श्रीयंत्राचीही पूजा करून घेते। आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही जे पुस्तक पाटावर मांडणार आहे त्यातील श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे। तर श्रीयंत्राला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। सर्व पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला पूजेला धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि जो काही आपण गोडाचा नैवेद्य या पूजेसाठी बनवलेला आहे तोही अर्पण करून घ्यायचा आहे। तोही आपल्याला फोटोसमोर ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पोथीमधील 8 लक्ष्मीच्या स्वरूपांच्या फोटोची ही पूजा करून घ्यायची आहे। आता आपल्याला पोथी वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे। तर या 8 लक्ष्मींच्या फोटोंची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे आणि पोथीचं वाचन करायचं आहे। पोथीचं वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। तर आरती आपल्याला या पुस्तकात सर्वात शेवटी दिलेली आहे। तर आपल्याला गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती आणि महादेवांची आरती करायची आहे।
तर अशा प्रकारे तुम्ही या पूजेची मांडणी आणि पोथीवाचन करू शकता। तर आता या व्रताचे उद्यापन कसे करायचे, तर जेवढ्या शुक्रवारचे व्रतांचा संकल्प आपण केला असेल, उदाहरणार्थ 11 किंवा 21 शुक्रवार, तर त्या शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन केले जाते। उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे। व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे पूजा करावी। गोडाचा नैवेद्य अधिक प्रमाणात बनवायचा आहे। उदाहरणार्थ तुम्ही शिरा, खीर किंवा पांढऱ्या रंगाचा कुठलाही गोड पदार्थ बनवू शकता। 7, 9 किंवा 11 आपल्या क्षमतेनुसार आपल्याला सुवासिनींना किंवा विवाहित स्त्रियांना, कुमारिकांना जेवणासाठी किंवा फराळासाठी आमंत्रित करायचं आहे। काही ठिकाणी 7 किंवा 11 महिलांना बोलवलं जातं। तर नेहमीप्रमाणे पूजा करून वैभव लक्ष्मी मातेची कथा ऐकून आपण कुमारिकांना प्रेमाने गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। प्रत्येक सुवासिनीला, कुमारिकेला वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचं पुस्तक भेट म्हणून द्यायचं आहे। त्यांना फळं आणि दक्षिणा, शक्य असल्यास साडी किंवा लहान भेटवस्तू द्यायची आहे। तर संकल्प समाप्ती कशी करायची, तर देवीला हात जोडून आपले व्रत पूर्ण झाल्याचे आणि आपली इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे। लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरी बोलवलेल्या स्त्रिया आपल्या कुटुंबातील नसाव्यात। पूजेनंतर नैवेद्य आणि प्रसाद कुटुंबातील सर्वांनी वाटून घ्यायचा आहे। हे व्रत तुम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी याची पूजा मांडणी करायची आहे आणि शनिवारी याची उत्तर पूजा करायची आहे। तर उत्तर पूजा तुम्हाला शनिवारी सकाळी करायची आहे। तर पूजेसाठी तुम्ही जे ताम्हण, कलश आणि लक्ष्मी मातेची मूर्तीची किंवा फोटोची स्थापना केली होती, ते उचलण्यापूर्वी त्यांची क्षमा मागायची आहे। देवीवर आणि कलशावर अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे, हे माते, आज माझे व्रत पूर्ण झाले आहे। मी केलेल्या पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा कर आणि पुन्हा जेव्हा मी व्रत करेन तेव्हा तू इथे वास कर। आणि आपल्याला हळूच कलश हलवायचा आहे। कलशातील पाणी आणि त्यातील वस्तू, सोन्याचे दागिने दुसऱ्या दिवशी वापरू शकता। पूजेतील तांदूळ पक्ष्यांना किंवा घरात ठेवून घ्यावेत। फोटो, मूर्ती, देवीचा फोटो किंवा मूर्ती जी आपण पूजेत मांडली आहे त्याचा सन्मानपूर्वक देवाऱ्यात आपल्याला ठेवायची आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला दर शुक्रवारी परत वापरायच्या आहे। पूजेत वापरलेले तांदूळ हे तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी तेच वापरायचे आहे आणि शेवटी जेव्हा तुम्ही उद्यापन कराल तेव्हा तुम्ही हे तांदूळ कोणाला दान करू शकता, पक्ष्यांना देऊ शकता किंवा मग तुमच्या तांदळात मिक्स करू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला कुठले व्हिडिओ माझे बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।